बारामतीमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा यासाठी बारामतीमध्ये उपोषण सुरू आहे। पण राज्य सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे आजपासून हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान यामध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या एसटीला लक्ष्य करण्यात आलं। पंढरपूरजवळ सोनके या ठिकाणी रविवारी मध्यरात्री सोलापूरहून कराडकडे जाणारी एसटी जाळण्यात आली। यामधील प्रवाशांना खाली उतरवून आंदोलकांनी हा प्रकार केला। पंढरपूर तालुका पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलंय। धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्यात यावं या संदर्भातील मागणीने आता चांगलाच जोर धरल्याचं दिसतंय। बारामतीमध्ये आक्रमक असं आंदोलन या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आलं। अनेक लोक यावेळी या ठिकाणी एकत्र आले होते। गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय आपण बारामतीकडे हा मोर्चा निघालेला होता आणि आता बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर या धनगर समाजानं आक्रमक रूप या ठिकाणी धारण केले। मात्र या आंदोलनाला आता गालबोट लागले, कारण हिंसक वळण कालच्या या आंदोलनाला या ठिकाणी लागल्याचं दिसून आलं। सर्वसामान्यांना विशेष करून या ठिकाणी लक्ष्य करण्यात आलं, कारण पंढरपूरकडे जाणारी जी बस होती तिला लक्ष्य करण्यात आलं। यामध्ये अनेक जण जखमी सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी तणावपूर्ण अशी परिस्थिती पाहायला मिळते। आंदोलनाची दिशा आता हिंसक पद्धतीने पुढे जाताना दिसते। त्यामुळे आता सरकार यामध्ये तोडगा नेमका कसा काढते हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे, मात्र तरी सुद्धा आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। तर 4 जणांना या प्रकरणी आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे। बारामतीमधलं हे जे आंदोलन आहे त्याला आता हिंसक वळण या ठिकाणी लागल्याचं दिसून येतंय। एकूणच या ठिकाणची परिस्थिती की या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी प्रतिनिधी अमोल कविटकर आपल्यासोबत आहेत। अमोल, एकूणच सध्याचं वातावरण काय पाहायला मिळते? हिंसक असं वळण या ठिकाणी लागले या आंदोलनाला। आज बारामतीमध्ये बंद पाळला जातोय का? नेमकी काय माहिती समोर येते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांसोबत कृती समितीची एक बैठक झाली होती आणि रात्री उशिरा ही बैठक झाली। या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघू शकला नव्हता। मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या विषयावर अभ्यास करण्यासाठी 8 दिवसांची मुदत मागितली होती। त्यानंतर ही बातमी जशी पसरली तसं हे आंदोलन हिंसक बनत गेलं। काल दुपारनंतर बारामतीमधली परिस्थिती बऱ्यापैकी तणावपूर्ण होती। पोलिसांची एक गाडी जी आहे त्या गाडीची काच सुद्धा फोडण्यात आली होती। अनेक ठिकाणी टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत होते। या समाजातला तरुण जो आहे तो अत्यंत आक्रमक आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कुठल्याही पातळीवर चर्चा करण्यासाठी सगळे तयार आहेत, मात्र शासनाकडनं तितकासा प्रतिसाद मिळत नाही असं म्हणणं जे आहे ते आंदोलकांचं आहे। गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपण बारामतीच्या या शारदा प्रांगणाच्या मैदानामध्ये आहोत। तिकडे 16 जण आंदोलनाला बसले होते। आता 8 जणांची प्रकृती खालावलेली आहे आणि केवळ 8 जणच इथं उपोषणाला बसलेले आहेत। मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये ते माघार जे आहे ते घ्यायला तयार नाहीयेत। काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, 8 दिवस झालं तुम्ही इथं बसलाय, सरकारकडनं तितकासा प्रतिसाद येत नाहीये, पुढची भूमिका काय असेल? याच्यामध्ये सरकारची जी गेंड्याची कातडी आहे ती सरकारने याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे, कारण 63 वर्ष जो न्याय हक्क आम्हाला नाकारलेला आहे। घटनेच्या परिशिष्ट नंबर 2 मध्ये 36 क्रमांकावरती स्पष्टपणानं धनगर समाजाचा उल्लेख असताना सुद्धा हे पुरोगामी म्हणणारं महाराष्ट्राचं शासन आमची न्याय हक्काची अंमलबजावणी करत नाहीये। आमची समावेशाची मागणी नसून आमची अंमलबजावणीची मागणी आहे आणि संपूर्ण 1.5 करोड समाजावरती वर्षानुवर्ष याच्यामध्ये आमच्यावरती अन्याय झालेला आहे आणि आता आम्ही ह्या विषयामध्ये न भूतो न भविष्यात असा ऐतिहासिक लढा उभा केलेला आहे। आमच्या हातामध्ये सर्टिफिकेट पडेपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, उठणार नाही। प्राण त्याग करावं लागले तरी ते आम्ही प्राण त्याग करू, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा समाज या विषयामध्ये पेटून उठलेला आहे। या निमित्तानं समाजानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन हरताळ करावेत। फक्त कुठल्याही प्रकारचं हिंसक आंदोलन करू नये। जोपर्यंत सरकारचं डोकं ठिकाणावर येत नाही तोपर्यंत हे आंदोलन मोर्चा आम्ही करणार आहोत। पण जर सरकार जर सुधारणारच नसेल तर या सरकारला त्याच्या खुर्चीवरून खाली ओढून फेकून देण्याचं काम सुद्धा येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे धनगर बांधव केल्याशिवाय राहणार नाही। एक प्रश्न या ठिकाणी आंदोलकांना आपण नक्कीच विचारायला हवा, कारण मुख्यमंत्री या ठिकाणी सांगतायत की सर्व समाजाला जसा न्याय मिळेल त्या दृष्टीने या ठिकाणी पावलं उचलली जातील। वेळ मागतायत मुख्यमंत्री, ते वेळ सुद्धा का दिला जात नाही? आंदोलक एवढा आपल्या भूमिकेवरती ठाम का आहेत? आंदोलक ठाम आहे, त्याचं कारण आपण त्यांनाच विचारूया। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसांचा मुदत जी आहे ती मला द्या यावर या सगळ्या विषयावर विचार करायला, मात्र तुम्ही आंदोलनावर ठाम आहात। काल हिंसक वळण लागलं होतं, आजही आंदोलन सुरू आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो?
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा प्रश्न सोडवू, डचा र नक्की करू, पण मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत ते केलेलं नाही आहे. काय नेमका वाद तो काय आहे ड आणि रचा? डचा आणि रचा वाद असा आहे की भारतीय घटना डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जी लिखित केली 1950 नुसार ST म्हणजे अनुसूचित जमाती या यादीमध्ये अनुक्रमांक 27 वरती ओरान आणि धनगड असं लिहिलेलं आहे. ओरान आणि धनगड हे एकच आहे आणि धनगडच्या ऐवजी हे धनगर पाहिजे. महाराष्ट्रात धनगड ही जात अस्तित्वात नाही आहे. ती जी जात महाराष्ट्रात अस्तित्व आहे ती धनगर आहे, धनगड नाही आहे. हे शासनाला वेळोवेळी आम्ही सिद्ध करून दाखवलं, पण ते शासनाने आजपर्यंत इम्प्लिमेंट केलेलं नाही. त्याचप्रमाणे आपली 1956ला जी घटना दुरुस्ती झाली त्या 1956च्या घटना दुरुस्तीनुसार सुद्धा अनुक्रमांक नंबर 36 वरती हे धनगड परत मिस्टेक झाली स्पेलिंगमध्ये, तिथं धनगड पाहिजे. त्याच्यानंतर 1976 मध्ये जी परत घटना दुरुस्ती झाली त्याच्यातही ते परत धनगडच झालं. ते महाराष्ट्रात आजपर्यंत धनगड हे एकही कुटुंब अस्तित्व आहे, एकही लोकसंख्या नाही. हे नसताना शासन हे धनगड दाखवतं, त्याच्यामुळे ती धनगड नसून धनगर आहे. नक्कीच. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातल्या मंत्रिमंडळातले काही मंत्री याला विरोध करतात, जाहीररित्या विरोध करतायत. वेगळं आरक्षण जाहीर करावं असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र आहे त्या आदिवासींवर अन्याय होता कामा नये असं त्यांचं म्हणणं आहे. कशा प्रकारे तुम्ही बघता आणि मुख्यमंत्री नेमके यात कशा प्रकारे मार्ग काढू शकतात? आदिवासी मंत्र्यांचं मत आहे की आहे त्या आरक्षणामध्ये दुसरा धनगर समाजाला स्थान देऊ नये, पण माझं असं मत आहे की धनगर समाज हा नवीन त्याच्यात समावेशासाठी मागणी करतच नाही. आम्ही ऑलरेडी आदिवासी आहोत. आमच्या उलट सवलती किंवा आमच्या ज्या फॅसिलिटी आहात ती फक्त विशिष्ट गटांनी किंवा ज्या आता आदिवासीमध्ये सोयी घेतात त्यांनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळं आज जे आम्ही आदिवासी आहोत त्या आमच्या आजपर्यंत 60-67 वर्षाचा आमच्यावर अन्याय झालेला आहे, तो आज तरी अन्याय दूर करा. नक्कीच 16 जण उपोषणाला बसले होते. आता 8 जणांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांना दवाखान्यात नेलेलं आहे. नेमके आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? सरकारशी बोलण्याची तयारी आहे का? तुमच्या कृती समितीचं काय बैठक झाली का? त्यात काय निर्णय झालेत का? सरकारशी बोलण्याची आमची तयारी आहे. सरकारशी आम्ही 2 बैठकी झाल्या. सरकारशी मुख्यमंत्र्यांशी झाली आणि इतर मंत्र्यांशी झाली. 2 बैठकी झालेल्या आहेत. सरकारला हे कळून चुकलंय की ड आणि र ही मिस्टेक आहे, तर धनगडच्या ऐवजी धनगर आहे एवढं सरकारने मान्य केलेलं आहे. पण आमची मागणी अशी आहे की हे मान्य करून नुसतं उपयोग नाही, तर आम्हाला तसं सर्टिफिकेट द्या आणि जातीचे दाखले तसे आदिवासी जमात म्हणून असे द्या लगेच. ST म्हणजे सर्टिफिकेट्स द्या आणि तशी केंद्राला तुम्ही शिफारसही करा की महाराष्ट्रात जो धनगड म्हणून जे लिहिलेलं आहे अनुक्रमांक 36 वरती ते धनगड नसून धनगर आहे. आंदोलनाची नेमकी पुढची दिशा काय असेल? हिंसक काल लागले होतं, आज शांततेत आंदोलन सुरू आहे. बारामती पण बऱ्यापैकी सुरू आहे, मात्र पुढची दिशा आंदोलनाची नेमकी काय असेल? आंदोलनाची पुढची दिशा आहे की पूर्ण महाराष्ट्र याच्यातून पेटून उठलेला आहे. सगळं महाराष्ट्राचे जिथं जिथं धनगर समाज आहे तिथं मोर्चे आंदोलन सगळीकडे सुरू झालेले. आम्ही अशी अपेक्षा केली होती की महाराष्ट्र शासन हा आमचा प्रश्न लवकर सोडवेल, कारण आम्ही 15 तारखेपासून 21 तारखेपर्यंत पंढरपूर ते बारामती अशी पदयात्रा काढली. नक्कीच सुषमा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धनगर समाज आक्रमक आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा आंदोलनाचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवावा असे त्यांचं म्हणणं आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात, कारण मुख्यमंत्र्यांवर मोठ्या प्रमाणावर दबाव आहे, कारण कॅबिनेट मंत्र्यांचा विरोध आहे. दुसरीकडे हे आंदोलन बारामतीमध्ये सुरू आहे, पवारांच्या गावात सुरू आहे. त्यामुळे दुहेरी कात्रीमध्ये मुख्यमंत्री नेमके सापडले जातात. यातनं मार्ग नेमका कसा काढतात हे पाहणं महत्त्वाचं राहील. सुषमा, बिलकुल अमोल, बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि त्या ठिकाणी आता पवार कुटुंबियांकडून, पवार सदस्यांकडून कशी दखल घेतली जाते, कारण आघाडीचा महत्त्वाचा घटक राष्ट्रवादी काँग्रेस आहे, हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद अमोल या दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.